रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. आपल्या बागेवरती तेलाचं प्रमाण वाढलं होतं. बर थोडं चुकीच्या मार्गदर्शनामुळे सुरुवातीला तेलाचं प्रमाण वाढल्यासारखं दिसू लागलं होतं. निमकरणचा वापर करण्यासाठी सांगितला. त्यानंतर त्याचा रिझल्ट दिसून आला लगेच. तेल आपला कंट्रोल झाला नाही झाला? 100% कंट्रोल झाला. 100% कंट्रोल झाला. परत वाढलेलं नाही. ज्या फळावरती आला त्या शेजारच्या फळावरती सुद्धा तेल दिसून आलं. बरोबर. पहिलंच पीक असल्यामुळं त्या पिकाच्या मानाने भरपूर माल पडलेला आहे. नमस्कार. भारतातील जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक बारामतीद्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साई ॲग्रोकृतीद्वारा मी आज आलो आहे महेश पाटील व अमोल पाटील बंधू, मुक्काम पोस्ट पिंपळनेर, तालुका माडा, जिल्हा सोलापूरच्या दाणे प्लॉटवरती. तर त्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेक प्रोडक्टचा वापर कुठल्या कशासाठी केला व कसा केला ऐकूया त्यांच्याकडून. नमस्कार पाटील साहेब. बरं, प्रथम तुमची ओळख करून द्या. तुमचं नाव सांगा, ओळख सांगा तुमची. मी अमोल दत्तात्रय पाटील, राहणार पिंपळनेर, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आणि हा माझा भाऊ मोठा महेश दत्तात्रय पाटील, राहणार पिंपळनेर. आपल्या बागेला काय प्रॉब्लेम झाला? नेमकं काय झालं बागेला आपल्या? सुरुवातीला आता हे पहिलंच वर्ष आहे आपलं. अच्छा. पहिलंच पीक आपण या बागेवरती धरलेलं आहे. किती झाडांचा प्लॉट आपला टोटल? 720 झाडांचा. 700 झाडांचा प्लॉट. बरोबर. प्रॉब्लेम काय झाला बागेला? काय झालं आपल्या बागेवरती तेलाचं प्रमाण वाढलं होतं. बरं. तेल आलता. बरोबर. तेल आला होता. हा. आणि थोडं चुकीच्या मार्गदर्शनामुळे सुरुवातीला तेलाचं प्रमाण वाढल्यासारखं दिसू लागलं होतं. म्हणजे आलताच थोडक्यात. मग मी तुमच्याशी संपर्क साधला आणि तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा भेट देऊन आम्हाला रामा ॲग्रोटेकचं निमकरण ओरिजिनल निमकरणचा वापर करण्यासाठी सांगितला. त्यानंतर त्याचा रिझल्ट दिसून आला लगेच. 2 फवारणीवरती झाल्यानंतर तेल आपला कंट्रोल झाला नाही झाला? 100% कंट्रोल झाला. 100% कंट्रोल झाला. 100% कंट्रोल झाला. आपल्या रामा ॲग्रोटेकच्या ओरिजिनल निमकरणमुळे तेल आपला कंट्रोल झाला. 100% परत वाढला का पाटील साहेब? तेल परत वाढलेलं नाहीत. ज्या फळावरती आला त्या शेजारच्या फळावरती सुद्धा तेल दिसून आलं. बरोबर. 100% कंट्रोल झाला. आपण परत कंटिन्यू 8 दिवसाला आपल्याला काय केलाय? हात घेत आलो. बरोबर. शिवाय आपण बघतोय आता फळासाठी आपण काय केलं पाटील? बायोसृष्टी रामासाठी रूट काय फरक वाटला फळामध्ये? आपण बघतो आपण आता फळाची साईज मोठी आहे आणि वजन बी जास्त. वजन, कलर, शायनिंग, चमक. बरोबर. चमक पहिल्या भारला एवढा माल फुगत नाही, पण आपला माल फुगला पाटील. हो, पहिलंच पीक असल्यामुळे त्या पिकाच्या मानाने भरपूर माल फुगलेला आहे. बघतो आपण जो सगळा माल फुगला आपला चांगला. सुरुवातीला रासायनिकवर काय अनुभव आला तुम्हाला? रासायनिकचा ज्यादा वापर केल्यामुळे काय झालं की फळावरती लवकर तेल आला. बागेत नसताना सुद्धा तेल आला. ते कारण थोडं सुरुवातीला आमच्याकडून रासायनिक खताचा वापर जास्त झाला होता. 24-24 त्याच्या 10-26 ह्या खतामुळे काय झालं की तेल आला होता आमच्या बागेवरती. नंतर आम्ही पूर्ण रासायनिक खत बंद करून टाकलं. आपलं तर रामा ॲग्रोटेकचं जैविक खत वापरतो. ज्या दिवसापासून तेल आला त्या दिवसापासून आपण रामा ॲग्रोटेकचं पूर्ण खत आणि औषधं वापरतोय त्यांची. तेव्हापासून एकाही ह्याच्यावरती तेल परत आलेलं नाही. तेल पण गेल्याशिवाय आपला माल पण चांगला फुगला. मालाला कलर, शायनिंग, चमक सगळं आलेलं. तुम्ही समाधानी आहात नाही वरती? हो. आता जे आपले शेतकरी बघताय त्याला तुम्ही काय सल्ला देऊ शकता रामा ॲग्रोटेकच्या जैविक खताबद्दल? आपलं तुम्ही या प्लॉटवरती आणि स्वतः अनुभव घ्या की बाबा तेल आल्यानंतर त्याच्या झाडावरती किंवा त्या शेजारच्या फळावरती फवारणी केल्यानंतर अजिबात तेल आलेलं दिसून आलेलं नाही आम्हाला. म्हणजे याचा अर्थ 100% तेलावरती
औषध म्हणून म्हणजे रामबाण उपाय आपला रामबाण उपाय म्हणून नेमकरण ओरिजिनल रामा ॲग्रोटेकचं वापरावं असं मी सर्व शेतकऱ्यांना सल्ला देतो. रासायनिकला ह्या बागेसाठी म्हणजे हे करण्यासाठी तुम्ही किती खर्च केला? रासायनिक खताचा सुरुवातीला वापर करताना आमच्याकडून 30,000 रुपयापर्यंत सरासरी आम्ही सुरुवातीला खर्च केला, परंतु त्याचा दुष्परिणाम आम्हाला बागेवरती दिसू लागलाय. आता इथून पुढे आपण 100% जैविक वापरणार आहोत, बरोबर? पुढचा भाग आपण 100% जैविक करणार आहे आम्ही, कारण आताच आम्हाला एवढा अनुभव आलाय की 100% रिझल्ट दिसला आम्हाला. फेल जाणारी बाग आपण सक्सेस करून दिलेली, बरोबर? 100% सक्सेस केली. आमचं रामायण म्हणतो नाद केला पण वाया नाही गेला, त्या आपण इथं सक्सेस करून दाखवलेलं आहे. 100% सक्सेस केली साहेबामुळे आणि या रामा ॲग्रोटेकमुळे आमची बाग आज ह्या परिस्थितीत दिसत आहे. जैविकला आतापर्यंत काय म्हणजे किती खर्च झाला आपला? साधारण 20 जास्त. जैविक खताचा वापर आपण दुसऱ्या टप्प्यात चालू केला. पहिल्या टप्प्यात आपण रासायनिक केला होता, बरोबर. तिथून आपण स्टॉप केला आणि त्यानंतर जैविक खताचा वापर चालू केला. तेव्हापासून 20 ते 25 हजारापर्यंत खर्च झालेला म्हणजे आता बाग आली तेवढ्या. साईज काय आता म्हणजे फळाची किती आहे साधारण? फळाची साईज आता 350 ते 400 पर्यंत फळ आहे. हे 400 पर्यंत आहे, हे 350 पर्यंत. आणि तसेच बागेवरती बी थोडे म्हणजे शायनिंग आलेले आहे झाडांना. मी वाढ ग्रोथ भरपूर दिसत आहे. पहिले रासायनिक पेक्षा जैविक खत वापरायला आपली काय एकदम ओके, बरोबर? हा, 100% जैविक वापर करावा, कारण आम्हाला बी आम्ही अनुभवातून या ठिकाणी सांगत आहे की 100% आमची बाग जाण्याच्या मार्गावरती होती. परंतु आपण रामायण वाचवली बाग आपली. हा, रामाटेक ॲग्रोटेकचे जेवढे प्रोडक्ट आहेत त्यांच्यामुळे बाग आज आपली चांगल्या स्थितीत आहे. 100% जैविक खताचा वापर जी काय डाळिंब बागायतदार असेल किंवा शेतकरी असेल त्यांच्यासाठी तुम्ही मोलाचा संदेश काय द्याल किंवा डाळिंब ज्याला करायचं असेल त्यांनी कुठली पद्धत आणि कसं केलं पाहिजे आणि त्याच्यावर काय मेहनत केली पाहिजे? जे शेतकरी आता डाळिंब लागवड करत आहेत किंवा बाग त्यांची आता सध्या छटणी किंवा चालू आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी एकदा प्लॉटवरती यावं, बघावं की काय फरक जाणवतोय ते. जैविक आणि रासायनिक खताचा किती दुष्परिणाम होतोय बागावरती ही दिसून येते लगेच. आणि ज्यानंतर आपण जैविक खताचा वापर करतोय त्यावेळेस फळामध्ये आणि झाडामध्ये किती ग्रोथ झाला आहे ते प्रत्यक्ष अनुभव बागेत येऊन फील्डवरती बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. त्यांना विनंती करतो की बाबा त्यांनी जैविक खताचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि रामा ॲग्रोटेक हे जे औषध आहेत म्हणजे हे जे खत त्यांचे आहेत, नेमकरंज असेल, समृद्धी असेल, बायोसृष्टी आहे, या खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, कारण त्यांना 100% रिझल्ट देणारे ही औषध आहेत. पाटील साहेब, तुम्ही रामायण प्रोडक्ट वापरले शिवाय आपली मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.